मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर नाशिकमध्ये 5,657 कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन केलं जाणार। शहरातील रस्ते पूल यासोबतच रिंग रोडच्या कामांचंही उद्घाटन होणार। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पार पडणार मेळावा। ठाकरेंच्या सेनेतील जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर आज शिंदे सेनेत पक्षप्रवेश करणार। कणकवलीमध्ये शिंदे सेनेसोबत जाण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंची नाराजी, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावावरती उद्धव ठाकरेंची नाराजी, शहर विकास आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणी दौऱ्यावर दुपारी 2 वाजता महात्मा फुले शाळेच्या मैदानावरती शिंदेंची जाहीर सभा होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार। कोल्हापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीत ठिणगी। चंदगडमध्ये युतीसाठी आमदार शिवाजी पाटील यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा, तर मुश्रीफांसोबत 2 वेळा चर्चा मात्र मला गाफील ठेवलं, शिवाजी पाटलांचं वक्तव्य। महायुती नागपुरात एकत्र लढणार, महायुतीच्या समन्वयकांच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती। महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासही सुरुवात। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सुनील केदार यांना मोठा दणका। गेल्या आठवड्याभरात झालेल्या निवडक मंडळाची निवड बैठक ही सपकाळ यांनी अवैध ठरवली आहे। पुन्हा बैठक घेण्याचे सपकाळांचे निर्देश। बैठकीची सूचना प्रदेश अध्यक्षांना न दिल्यानं बैठक अवैध ठरवली। जळगावमध्ये रेल्वे महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा। पाकिस्तान जिंदाबाद, ISS जिंदाबाद अशा अज्ञातानं खडून यावेळेस शौचालयामध्ये लिहून ठेवलं होतं। बॉम्बच्या अफवेनंतर जळगाव प्रशासन अलर्ट मोडवर। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं रेल्वे प्रशासनाचं आवाहन। ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज। धर्मेंद्र यांच्यावरती घरी उपचार सुरू राहणार असल्याची माहिती समोर।